नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पालक, फ्लावर आणि गव्हाच्या पिठापासून खूप पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहे। की आपली मुले आहेत ती मुले शाळेत जाताना आपण डब्यामध्ये फ्लावरची भाजी देतो किंवा पालकची भाजी देतो आणि मुले बिलकुलही खात नाही, डबा पाठीमागे आणतात। तर यासाठी आपण खूप छान असा पौष्टिक नाश्ता बनवलेला आहे। तर हा नाश्ता मुले डब्याला सुद्धा घेऊन जातील, आनंदाने खातील आणि तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा मुले हे तुम्हाला नाश्ता बनवायला लावतील। तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा नाश्ता आज आपण बनवणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। पालक आणि फ्लावरचा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। आता यामध्ये इथे मी 1 वाटी भरून किसून घेतलेला फ्लावर घेतलेला आहे। आता यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे। 1 चमचा इथे डाळीचं पीठ घालायचं आहे। आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला 1 छोटा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे। 1 मिरची बारीक कट केलेली आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या अशा बारीक करून घेतलेल्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारा नाश्ता आहे। मुले अगदी हा नाश्ता आठवड्यातून 4 वेळा तरी मागतील, एवढा टेस्टी हा नाश्ता आहे। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घालायचं आहे। रोजचं आपण जे गव्हाचं पिठाची चपाती करतो तेच पीठ आहे। त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी बारीक कापलेला पालक घालायचा आहे। भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता, मिरची पावडर घालू शकता। आता इथे छोटा अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, चाट मसाला, गरम मसाला आणि हळद पावडर हे आपल्या अंदाजानुसारच तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायचं आहे। इथे मी पाव चमचा घेतलेला आहे। आता हे सर्व आपण थोडं थोडं पाणी घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा असं सरसरीत आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, आपल्याला तव्यावर पसरवता येईल अशा पद्धतीचं आपण हे पीठ भिजवलेलं आहे। व तुम्ही इथे बघू शकता। आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर बघा इथे पॅन गरम झालेला आहे आणि पॅनला आपण अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आता तुम्हाला छोटे करायचे, मोठे करायचे, पण छोटे छोटे केले की मुलांना खूप आवडीने खातात मुले, त्यासाठी आपण छोटेच करायचे आहे। तर बघा इथे मी 1 चमचा भरून हे मिश्रण घेणार आहे आणि हे आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम ही तुम्ही मीडियम ठेवू शकता किंवा मंदही ठेवू शकता, पण इथे मी मीडियम ठेवलेली आहे। आता बघा हे आपण थोडंसं जाड बनवून घेतलेलं आहे, खूप पातळ करायचं नाही, कारण आपण मिश्रण त्या पद्धतीनेच बनवलेलं आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे छान अशी वाफ बसेल। तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हे वरची बाजू आपली ही कोरडी झालेली आहे। आता यावर आपण तेल लावायचं आहे आणि कढईने सुद्धा तेल सोडायचं आहे। छान असा आपला नाश्ता तयार होतो। तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। आता याला आपण पलटवून घेऊ। दाखव। तर बघा मस्त असा भाजून झालेला आहे। आता आपण खालची बाजू सुद्धा ही भाजून घेऊ, आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही।
तर बघा असं खमंग खरपूस असं आपण भाजून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व इथे नाश्ता बनवून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा भाजला गेलेला आहे। खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे टेस्टला सुद्धा हा छान लागतो। तर अशा पद्धतीने आपण सर्व नाश्ता बनवून घेऊ। तर इथे आपला टेस्टी पौष्टिक आणि खूप खूप म्हणजे हेल्दी, कारण आपण गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवलेला आहे हा, आणि त्यामध्ये पालक आणि फ्लावर आहे। मुले तर फ्लावर आणि पालक खायला नाकडोळे मुरडतात, पण अशा पद्धतीचा जर नाश्ता त्यांना जर दिला तर ते आठवड्यातून 4 वेळा तुम्हाला करायलाच लावतील। तर अशा सोप्या पद्धतीचा हा पोटभरीचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।